एकनाथ शिंदेंच्या कार्यकाळामध्ये सुरू केलेल्या योजनांना कात्री लागण्याची शक्यता आहे। आनंदाचा शिधा, शिवभोजन थाळी, तीर्थदर्शन योजना या लोकप्रिय योजनांसाठी निधीची तरतूद करण्यात आलेली नाही आणि त्यामुळे या योजनांवर अनिश्चिततेची टांगती तलवार आहे। यावरूनच विरोधकांनी सरकारवर निशाणा साधलाय। दरम्यान कोणतीही योजना बंद केलेली नाही असा दावा सत्ताधाऱ्यांनी करत विरोधकांचा आरोप खोडून काढला। एकनाथ शिंदेंच्या योजनांना कात्री, आनंदाचा शिधा कुठे दिसतोय? संपला आनंदाचा शिधा, कारण निवडणूक संपली, आनंद झाला, आनंदाचा शिधा संपला। लोकप्रिय योजना जाणार बासनात। म्हणजे जे काय तुम्ही करता फक्त इलेक्शनच्या आधी जुमला करता, इलेक्शन झालं तर मात्र लोकांना विसरून जाता असं आपल्याला म्हणावं लागेल। बजेटमध्ये आर्थिक तरतूदच नाही। उद्धव साहेबांना स्थगिती सरकार म्हणणारे लोक स्वतः काय कुठल्या कुठल्या विषयाला स्थगिती देत आहेत हे पहिल्या 3 महिन्यामध्ये आपल्या लक्षात आलं। आनंदाचा शिधा आणि शिवभोजन आता अडचणीत। आमचं सरकार कुठलीही योजना बंद करणार नाही। उलट जुलैच्या बजेटमध्ये पुरवणी मागणी होऊ शकतं, नागपूरच्या हिवाळी अधिवेशनात पुरवणी मागणी होऊ शकतं। विधानसभेच्या निवडणुकीपूर्वी एकनाथ शिंदेंच्या नेतृत्वातील महायुती सरकारनं आनंदाचा शिधा, शिवभोजन थाळी, तीर्थदर्शन अशा लोकप्रिय योजना लागू केलेल्या। विधानसभा निवडणुकीत महायुतीचे सरकार सत्तेत येण्यात या योजनांचा मोठा हातभार लागला। पण सोमवारी अजित पवारांनी विधिमंडळात सादर केलेल्या अर्थसंकल्पात या योजनांचा साधा उल्लेखही झालेला नाहीये। या योजनांसाठी आर्थिक तरतूद केली नसल्यानं या योजना आता बासनात गुंडाळल्या जातील असा आरोप विरोधकांनी केलाय। निवडणुका संपल्यामुळे योजना सुद्धा बंद होणार असल्याचा दावा विरोधक करतात। दुर्दैवानं एकनाथजी शिंदे साहेबांनी आणलेल्या योजनांना बंदच करायचं ठरवलं आहे। कात्री नाही, त्या योजना बंदच होती। आता मला सांगा की आनंदाचा शिधा कुठे दिसतोय? संपला आनंदाचा शिधा, कारण निवडणूक संपली, आनंद झाला, आनंदाचा शिधा संपला। शिवभोजन योजनेला सुद्धा आता स्थगिती देण्याच्या विचारामध्ये आहेत। आणि आता तुम्ही कुठला प्रश्न विचारला मला? शिंदेंच्या योजना, आनंदाचा शिधा। आता निवडणूक आनंदानं होऊन गेली, आता तुम्ही आनंदाचा शिधा काय नको म्हणून ती बंद केलेली आहे। त्यामुळं उद्धव साहेबांना स्थगिती सरकार म्हणणारे लोक स्वतः काय कुठल्या कुठल्या विषयाला स्थगिती देत आहेत हे पहिल्या 3 महिन्यामध्ये आपल्या लक्षात आलं। पुढे बघत राहा, अनेक योजनांना स्थगिती मिळणार। इलेक्शन पुरतं फक्त नाव वापरलं गेलं, तिथं तामझाम केला गेला, बातम्या केल्या, राजकारणासाठी वापर केला, भाषणं केली गेली आणि त्यात सत्ता आल्यानंतर मात्र या योजनेचा विसर सरकारला कुठंतरी पडलाय असं आपल्याला म्हणावं लागेल। नाही तर त्यांच्या अंतर्गत काहीतरी कुरघोड्या असल्यामुळे फक्त त्या शिंदे साहेबांनी सुरू केल्या म्हणून आता बंद करायच्यात असा कुठला निर्णय जर दादांमध्ये आणि मुख्यमंत्र्यांमध्ये झाला असेल तो त्यांनाच त्या ठिकाणी माहिती, नाही तर शिंदे साहेबांना माहिती। आनंदाचा शिधा या योजनेमध्ये सणासुदीच्या दिवसात दारिद्र्य रेषेखालील कुटुंबांना 100 रुपयात 1 किलो तेल, रवा, चणा डाळ आणि साखर दिली जाते। तर अवघ्या 10 रुपयांमध्ये शिवभोजन थाळीचं भोजन मिळतं। या योजनेमध्ये 2 चपात्या, 1 वाटी भाजी, 1 वाटी डाळ आणि 1 वाटी भात असं जेवण मिळतं। तसंच राज्यातील 60 वर्षांवरील ज्येष्ठ नागरिकांना तीर्थदर्शन घडवणारी मुख्यमंत्री तीर्थदर्शन योजनाही सुरू झालेली। एकनाथ शिंदेंच्या कार्यकाळातल्या याच योजनांना कात्री लावली गेल्याचा टोला विरोधकांनी लगावलाय। शिवभोजन योजना, त्या शिवभोजन योजनेचा कुठेही उल्लेख केला नाही। शिवभोजन योजना बंद करण्याचा दृष्टिकोन सरकारचा दिसतोय अशी आमची शंका आहे। त्याचबरोबर आनंदाचा शिधा याच्यावरही कुठेही भर यावेळी देण्यात आला नाही, कारण आता निवडणुका नाही आहेत, त्यामुळे यांची गरज फारशी राहिलेली नाही। ह्या सगळ्या योजना निवडणुकीच्या संदर्भात डोळ्यासमोर ठेवून निवडणुका तयार केल्या होत्या मतं घेण्यासाठी सगळ्यांची। आता पुढली 4 वर्ष निवडणुका नाही आहेत। निवडणुका आधीचा जेव्हा अर्थसंकल्प तयार करतील, चौथा अर्थसंकल्प, तेव्हा या योजना येतील। पण कोणत्याही योजना बंद होणार नसल्याचा दावा सत्ताधारी करतात। पुरवणी मागण्यांमध्ये त्यांच्यासाठी तरतूद केली जाईल असं सत्ताधाऱ्यांचं मत आहे। देवेंद्र फडणवीसजींचं सरकार, आमचं सरकार कुठलीही योजना बंद करणार नाही। उलट जुलैच्या बजेटमध्ये पुरवणी मागणी होऊ शकतं, नागपूरच्या हिवाळी अधिवेशनात पुरवणी मागणी होऊ शकतं। पुरवणी मागणी टाकता येतं आणि केव्हाही बजेट घेता येतं। कुठलीही योजना बंद केलेली नाहीये। एकनाथ शिंदे साहेबांनी जो महाराष्ट्राच्या विकासाचा गाडा
सुरू ठेवला होता तोच गाडा माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अजितदादा आणि एकनाथ शिंदे यांच्या सहकार्याने तो पुढे असाच चालू राहणार आहे. विरोधकांनी विधिमंडळाच्या पायऱ्यांवरती आंदोलन करत सरकार विरोधात आक्रमक पवित्रा घेतला. सरकारनं घोषित केलेल्या योजनांसाठी आर्थिक तरतूद नसल्यानं या योजनांवरती अनिश्चिततेचं सावट आहे हे मात्र नक्की. ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत, मुंबई.